शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र भूमीने सोनल आणि रागिणी अभि यांचा जबरदस्त पर्दाफाश केलेला आहे। ॲक्च्युली सोनलला पकडण्यासाठी भूमीने सापळा रचलेला असतो, पण नियतीच्या खेळामुळे रागिणी पण या सापळ्यामध्ये अचूक अडकलेली असते। रागिणी ज्या सापळ्यात अडकते तो सापळा मात्र भूमीने रचलेला असतो हा सोनियासाठी, पण सोनिया त्या सापळ्यात अडकतेच, पण सोनियाला फरक पडत नसतो कारण ती एक ॲक्ट्रेस असते। फरक पडतो तो रागिणी आणि अभिला। रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते ज्या वेळेला भूमी समोर येत रागिणीचा पण खुलासा करते, तो पण रागिणीच्या समोर नाही तर घरच्या सगळ्यांच्या समोर। महाजन आणि पटवर्धन यांना एकत्र बोलवून भूमीने केलेला खुलासा ऐकताच अभि आणि रागिणी आता हादरतात। या सगळ्यामध्ये आजीच्या समोर सुद्धा सत्य आलेलं असतं। आता आजी नक्की काय ॲक्शन घेणार, रागिणीला कशी शिक्षा करणार, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। इकडे आता पोलिसांनी आकाशला जरी सोडलेलं असलं तरी पोलीस भूमीला एक ठाम सांगतात। पोलीस सांगतात, हे बघा, तुम्ही हे मेंटली डिसेबल असल्याचं सर्टिफिकेट जरी दिलं असलं तरी तुम्हाला सोनल विरुद्ध पुरावे आणायचे आहेत आणि ते पुरावे आणलात तरच तुम्ही याला निर्दोष सोडवू शकाल, नाहीतर त्याला मनोरुग्ण म्हणून आम्हाला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल ते बरे होईपर्यंत। भूमी सांगते, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काळजी करू नका, सोनल विरुद्धचे पुरावे मी तुमच्यासमोर आणणारच आहे, पण त्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे। तुम्ही मला मदत कराल अशी मी अपेक्षा करते। इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, पोलीस हे जनतेच्या हितासाठीच असतात, त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, मी आहे ना, मी तुम्हाला मदत करेल। आता भूमी पोलिसांची मदत घेते हे घरात कोणालाही ती सांगत नाही, फक्त अभि आणि मानसी या दोघांशी चर्चा करून पोलिसांची काय मदत घ्यायची हे तिने प्लॅन ठरवलेला असतो। ती अभिला काही ठिकाणाचे पत्ते आणायला सांगते, तिला सोनलवरती फुल डाऊट आलेला असतो। अभि आता मात्र सोनलला भेटायला गेलेला असतो। अभि आणि रागिणी दोघं सोनलला भेटायला गेलेले असताना मानसी आणि इकडे अथर्व, भूमी हे तिघं मिळून खूप मोठा प्लॅन करतात सोनलला पकडण्यासाठी। आता सोनलचा पर्दाफाश करण्यासाठी भूमीने अथर्वला कामाला लावलेलं असतं। अथर्वने त्याच्या काही मित्रांकडून सोर्सकडून माहिती घेतलेली असते की सोनल ही कोणत्या प्रकारची मुलगी आहे। मग मात्र पोलिसांसमोर सोनलचे काही धागेदोरे सादर करत भूमी पोलिसांना सुद्धा सोनलच्या मागावरती लावते। पोलीस भूमी हे सगळे आता सोनलला पकडण्याचा ट्रॅप रचतात, तो पण रंगेहात, कारण सोनलचं महाजन इंडस्ट्रीमधलं आय कार्ड हे भूमीने तिच्या स्टाफकडे आहे का चौकशी केली असता पूर्ण तिन्ही स्टाफ म्हणजे तिन्ही त्यांच्या ज्या ब्रँच आहेत त्या तिन्ही ब्रँच आणि मेन ब्रँच अशा चारही ब्रँचला भूमीला सोनलचं कोणतंही आय कार्ड सापडत नाही। मग मात्र इकडे मानसी सांगते, ताई जर हे असं असेल तर आपल्याच इथलं कोणीतरी ह्यात इन्व्हॉल्व आहे का, म्हणजे मी आपल्या घरातलं नाही म्हणत आहे, पण महाजन इंडस्ट्रीमधलं कोणीतरी प्रतिष्ठित ज्याच्या हातामध्ये पॉवर आहे त्याने हे सगळं केलं असेल का। भूमी म्हणते, मला पण हाच संशय आहे, कारण जर का सोनलचं आय कार्ड नाही आहे तर ती आपल्या इथे कामाला आहे असं अभिजितने का सांगितलं असेल, मग अभिजितचा हात असेल का की पौर्णिमाचा। मानसी म्हणते, मला पण वाटतंय डाऊट पौर्णिमा आणि अभिजित यांच्यावरती काहीतरी असू शकतो। भूमी म्हणते, मनू हे तुझ्यात आणि माझ्यात, अथर्वला पण सध्या हे सांगू नकोस, कारण त्याच्या भावावरती अजूनही विश्वास आहे, आपण सत्य समोर आल्याशिवाय कोणालाही काहीही नको सांगूया। असं म्हणत भूमी आता इकडे मानसीला शांत राहायला सांगते। मग आता अथर्वला भूमी सांगते की हे बघ अथर्व, तू न मी सांगितलेल्या पत्त्यावरती जा आणि तिथून मला एक्झॅक्ट सोनलचे सगळे डिटेल्स आणून दे। अथर्व डिटेल्स आणून देतो, डिटेल्स पोलिसांकडे जातात। मग भूमी आणि पोलीस निघतात सोनलला ट्रॅप करायला। भूमी जेव्हा निघते तेव्हा ती आता आकाशला सांगते, आकाश हे बघ, मी तुलाच निर्दोष सिद्ध करण्यासाठी चाललेली आहे, तुला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मला आता कोणाचीही गरज नाही आहे, माझा प्लॅन ठरलेला आहे आणि तुला माझ्यावरती विश्वास आहे ना, तुला विश्वास आहे ना की मी तुला निर्दोष सिद्ध करेन म्हणून, त्यामुळे मी तुला निर्दोष सिद्ध करणारच, तू माझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेव, मी तुला कोणत्याही प्रकारचा आता त्रास होऊ देणार नाही। असं म्हणत आता इकडे भूमी निघते, तोपर्यंत पोलिसांचं ट्रॅपिंग चालू असतं। सोनल एका मोठ्या महागड्या कारमध्ये बसते, छानपैकी मेकअप करत असते आणि तिचे कपड्यांचं ड्रेसिंग सेन्स पण बदलत असते। हे सगळं पोलीस ट्रॅप करतात आणि सोनल ही खूप पोहोचलेली मुलगी आहे हे सुद्धा त्यांच्या लक्षात येतं। त्यांच्या हे लक्षात आल्यावरती आता सोनल कुठे जाते या सगळ्यावरती ट्रॅकिंग चालू होतं आणि भूमीला ते कळवतात। सोनल एका कॅफेमध्ये गेले हे भूमीला समजतं, मग भूमी तिचा पाठलाग करायला लागते। भूमी पाठलाग करते आणि आता रागिणी तिकडे असते। रागिणी आता इकडे सोनलसोबत गप्पा मारत असते, सोनलला सांगत असते, हे बघ आता पुढचा प्लॅन आपला असा असेल की पोलिसांनी ज्या वेळेला आकाशला पकडून नेत होते तेव्हा तिने मेंटल डिसेबल असल्याचं सर्टिफिकेट दिलं आहे, तेव्हा पोलिसांनी तिला सांगितलेलं आहे की तू म्हणजे
सोनल विरुद्धचे पुरावे पोलिसांना हवे आहेत आणि ते पुरावे मिळाल्याशिवाय पोलीस कोणत्याही प्रकारची आता ॲक्शन घेणार नाही आहेत. त्यामुळे तुझ्याविरुद्ध कोणतेही पुरावे मिळणार नाहीत याची तू खबरदारी घे. असं सगळं बोलणं चालू असताना इकडे पौर्णिमा फोन करते, कारण तिने भूमीचं बोलणं ऐकलेलं असतं की पोलिसांच्या मदतीने भूमी आता सोनलला पकडायला निघालेली आहे. मग पौर्णिमा फोन करून इकडे सांगते की हे बघा, ती भूमी आहे ना तुमच्या मागावरती आहे, म्हणजे तुमच्या आहे की नाही माहीत नाही, पण सोनलच्या मागावरती ती निघालेली आहे. सोनलला पकडण्यासाठी ती कॅफेमध्ये येत आहे. तुम्ही कुठे असाल तिकडून पसार व्हा. असं फोनवरती बोलणं चालू असायला आणि तिकडे भूमी यायला एकच गाठ पडते. आता रागिणी आणि अभिला वाटतं की आपण हुशारी करून इकडून पळून जाऊया आणि ते दोघंजणं तिकडून लपायला बघतात. सोनलला एकटंच सोडतात, पण त्यांना माहीत नसतं भूमीचा प्लॅन एकदम परफेक्ट असतो. भूमी आता पुढे पुढे येते. तोपर्यंत रागिणी आणि अभि भूमी समोर येण्याच्या आत तिकडून लपून बसतात आणि एका बाजूला जाऊन ती काय करते हे पाहतात. सोबत पोलीस आलेले असतात. पोलीस आणि भूमी दोघंजणं सोनलला ट्रॅक करतात. सोनल मात्र अडकते. पोलीस सांगतात, सोनल मॅडम तुमचं खरं आयडेंटिटी आम्हाला सापडलेली आहे, चला, असं म्हणून सोनलला घेऊन जातात. आणि इथेच आपल्याला पुढचा सीन दाखवला जात नाही. पुढचा सीन डायरेक्ट येतो, तो म्हणजे घराच्या सीनमध्ये भूमी आता सांगत असते की आकाशला आता कुणीही दोषी मानू शकत नाही. आकाश पूर्णपणे निर्दोष झालेला आहे, कारण पोलिसांना असे पुरावे सापडलेत की ज्याच्यामुळे आकाशला त्यांनी निर्दोष सिद्ध केलं आहे. आजी म्हणते, भूमी तुझ्यासारखी आम्हाला सून मिळाली, आम्ही आमचं भाग्य समजतो. म्हणजे तुझ्या किती उपकार मानू मला खरंच कळत नाही. नाहीतर आकाशची काय अवस्था झाली असती आम्हाला खरंच सांगता येत नाही. पण भूमी तू होतीस ना, म्हणून आकाशला आज सोडवता आलं. अथर्व म्हणतो, हो, वहिनीने प्लॅनच तसा केला होता. इकडे आता रागिणी विचार करते, नक्की हिने प्लॅन काय केला आहे आणि सोनलचं पुढे काय झालं. रागिणीला काहीच कळालेलं नसतं, कारण भूमी तिकडून आलेली असते. आता मात्र पोलीस येतात आणि म्हणतात, सोनल विरुद्ध आमच्याकडे पुरावे आहेत. सोनलला मी अरेस्ट केलेलं आहे, पण तिच्या तोंडून आता सत्य वदवून घ्यायचं आहे. आता मानसी, अथर्व हे खुश होतात. भूमी सांगते, सोनलला मला बोलायचं आहे, कारण सोनल हे एकटी करू शकत नाही आत्या, याच्या मागे आपल्याच इथल्या कोणाचा तरी हात आहे. रागिणी म्हणते, काय बोलतेस तू. आजी म्हणते, काय बोलतेस तू. याच्यावरती भूमी सांगते, हो, कारण सोनलचं आपल्या चारही ब्रँचमध्ये कुठेही आयडेंटिटी कार्ड नसताना ती आपल्या स्टाफमध्ये कामाला आहे असं अभिजित का बोलले. आता मात्र पोलीस म्हणतात, अभिजित आता तुम्हीच सांगा काय ते. आता रागिणी गडबडते, कारण सगळं बिल अभिजितवरती फाटलेलं असतं. मग रागिणी म्हणते, बोल अभिजित काय झालं. आता रागिणी अभिजितवरती ढकलून मोकळं होते. अथर्व म्हणतो, बोल दादा. आता सगळं भांडं अभिजितवरती आल्यावरती अभिजित इकडे ताबडतोब अभिजित तत्तपप्पा करायला लागतो आणि म्हणतो, मला नाही माहिती, मला असं ऑफिसकडून आपला लेटर आलं होतं, त्याचा शोध घ्यावा लागेल. रागिणी म्हणते, अभिजित इतका केअरलेस कसा असू शकतोस तू. आता भूमीला संशय तर आलेला असतो, पण भूमी आता रागिणी आणि अभि यांना पण रंगे हात पकडण्यासाठी त्यावेळेला गप्प बसण्याचं नाटक करते. पण आता पुढील भागामध्ये भूमी, रागिणी आणि अभि यांचा सुद्धा पर्दाफाश पोलिसांच्या मदतीने करणार आहे आणि त्यामुळे मालिका पाहायला रंजक होणार आहे.